धन्यवाद निखिल सर. श्री अरुणदादा बांगर यांचा सत्कार मी कमिटी मेंबर्स सूरज विषे टीम चेतन विषे यांना विनंती करतो. हेची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान. ज्यांनी ज्यांनी पैसा रूपाने आर्थिक असेल वस्तू रूपाने ज्यांनी मदत केलेली आहे, कोणी शारीरिक श्रम केलेले आहेत, त्या सर्वांची सेवा आणि त्यांनी दिलेले दान आणि मंडळाच्या कमिटी मेंबरची ग्रामस्थ मंडळ तोंडलीची सेवा यातून हा आनंद या स्पर्धेच्या निमित्ताने उत्तरोत्तर वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून मी रामदास शिंदे नाभे सासने समालोचन कक्षातून आपणापुढं हे या सामन्याचं धावतं वर्णन सादर करत आहे. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पाहत राहा रणांचा थरार तुंबळ युद्ध, विजयाच्या लाटा, पराभवाची ओटी, सांघिक कामगिरीचा झेंडा मिरवणारा, छत्रपती संभाजीनगरच्या माथ्यावर डावलाने भगवा फडकवणारा एकमेव आखाडा म्हणजे जय हनुमान मित्रमंडळ तोंडली व ग्रामस्थ मित्रमंडळ तोंडले आयोजित जय हनुमान तोंडली चषक 20-25. चला यावेळेस हलकासा कट करण्याचा प्रयत्न, अपॉइंटच्या दिशेला गेलेला चेंडू आणि सुंदर असा झेल त्यांनी घेतलेला आहे. आणि अशा प्रकारे सॉरी मागच्या सामन्यात विजय झालेला संघ कान्होळ आणि या सामन्याचे मानकरी होते. प्लेयर ऑफ द मॅच मित्रांनो, मॅन ऑफ द मॅच मुद्दाम म्हणत नाही, महिलांनी जो कप जिंकलाय सौरभ दा यांना हा किताब मिळतोय. धन्यवाद सौरभ. थँक्यू गेस्ट. श्री लक्ष्मणदादा शेळके आणि शांतारामदादा शेळके यांचं आगमन झालंय. मी विनंती करतोय आसनस्थ वा पाहुणे मंडळी. वाव, वेरी गुड शॉट. इट्स अ कॉल 6. बल्ले की गर्जन, निकलेंगे रन आधा दर्जन. धन्यवाद. आणि 3 षटकार मारले तर जगदीश मोपे यांच्याकडनं 501 रुपयांचं बक्षीस आहे. इन दिस वे पहिला हादरा पहिली गच्चंती. In this way, first wicket gone. Score goes on 7 run. Loss of 1 wicket. मित्रांनो, मी एखादा डायलॉग मारला दशरथ पाटील यांचा तर कृपया तुम्हाला नसतो, तो विकेटसाठी असतो. राग येऊन देऊ नका कधी. आपल्या चेंडू होता, चेंडू बिरकावून दिलाय, इथं जातोय डीपेक्षा कवाच्या दिशेने, बाउंड्री लाईन चिरात बेदात धावा मिळते 4. डीज आहे. देवेश, अजून वेळ गेली नाही. व्हॉट अ बॉल, नाईस बॉल बाय देवेश. केवळ एका धाब्यावर समाधान मानावं लागतंय. कमबॅक करतोय देवेश. देवेश, जर तुमचं व्हिजन असेल, जर तुमचं मिशन म्हटलं कंप्लीट होणार. व्हिजन असणारी लोक रिझन कधी सांगत नाही. देवेश, लक्षात ठेव.
गुडलेनचा चेंडू होता, पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय, केवळ एका धाव्यावर इथे समाधान मानावं लागतंय. हॅलो हॅलो. स्कोर गोज ऑन 13 रन. 13 धावा होत आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. आमचे मित्र अनिकेत यांच्या नावामध्ये ए आहे आणि नक्कीच A1 क्वालिटीसाठी ते ओळखले जातात. DJ अनिकेतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. व्हेरी नाईस परफॉर्मन्स बाय अनिकेत. दिनेश ऑन स्ट्राईक. बघूया दिनेश कशा प्रकारे कामगिरी करतात. आपल्या संघाचा तारणार होत आहेत का दिनेश. इट्स अ नो बॉल सिग्नल. नो +1. 2 धावेने धावसंख्या इथे मात्र पुढे सरकते. स्कोर गोज ऑन 15 रन. लॉस ऑफ 1 विकेट. मागच्या सामन्यामध्ये तोंडली संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. तेवढ्याच ताकदीचा मोहगर संघ अगदी एका जंगलातील वाघ म्हणावं लागतील. आता कोणता वाघ जखमी होतोय ते पाहावं लागेल. ती येणारी वेळ ठरवेल. तुम्ही पाहत राहा जय हनुमान तोंडली चषक 2025. पुन्हा एकदा फुल्लर लेनचा चेंडू होता. चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये येतोय. दरम्यान फील्ड होतोय. एक धाव घेण्याचा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. कोणताही धोका नाही आणि बॅटर सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये जात असताना कैलास भारत के बल्लेबाज दिनेश ऑन स्ट्राइक. गेंदबाजी करेंगे गणेश. आउटसाइड ऑफस्टिक असा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. गेली 5 दिवस ज्यांच्या मार्फत आम्हाला ही सेवा मिळते, अगदी नावाजलेले पंचायत कल्याण तालुका असेल, रायगड असेल, अगदी रत्नागिरीपर्यंत गेलेले योगीराज बुटेरे सर असतील, प्रवीणजी विसे सर असतील, आणि खरंच आम्हाला इथनं सावलीमध्ये बसून AC ची हवा खातोय आम्ही, परंतु तुमचं कौतुक झालं पाहिजे नक्कीच. फुल्लर लेनचा चेंडू होता. चेंडू एकदा पुन्हा येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. दुसरी धाव घेण्याचा धोका होऊ शकत होता. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. सो नाईस रनिंग बिटवीन विकेट. मित्रांनो विनंती आहे, मी कॉमेंट्रीला बसत असताना साऊंड बॉक्सच्या समोरून जाऊ नका मित्रांनो. थोडा रियाजामुळे थोडा आवाज कडक आहे माझा. एका षटकारासाठी जगदीशजी मोपे यांच्याकडनं 100 रुपयांचं बक्षीस दिनेश कैलास यांच्यासाठी आलेले आहेत. पण त्यांच्याकडे विजन आहे का, महत्वाकांक्षा आहे का? येस, कॉन्फिडन्स आहेत तुमचे पाठीराखे. आता बॅटरवर डिपेंड आहे. हा टॅका चेंडू होता. चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा फंबल होत आहेत. फिल्डर फंबल होत आहेत. याचा अर्थ कामधंद्यामुळे तुम्हाला वेळच भेटत नाही. तुमचा लेस ऑफ प्रॅक्टिस असा त्याचा अर्थ होतो. मित्रांनो करिअरवर ध्यान द्या. खेळ हिवाळ्याचे दिवस आहेत. जरूर खेळ खेळा. खेळ खेळत असाल तर आमचा जो यष्टिरक्षक खेळाडू आहे सुधीरजी इंदुराव, 50 वर्ष वय वर्ष, त्याच्यासारखे तुम्ही फिट राहाल. पुन्हा एकदा गणेश बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टिक असा चेंडू होता. इथं भिरकावण्याचा प्रयत्न केला. यश काय आलं नाही. दिनेश यांच्या शरीर यष्टीप्रमाणे त्यांची कामगिरी होत नाहीये. दिनेश एसाजी कंक फक्त 55 किलोचे येतोय. 55 किलो.
5.5 फूट उंची होती. 1200 किलोच्या हत्तीला 3 मिनिटाच्या आत त्यांनी ची 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 करत मैदानाच्या बाहेर पाठवलं होतं. तुमचा चेंडू मैदानाच्या बाहेर कधी जाणार त्याची वाट बघतायत. पुन्हा एकदा चेंडू जातोय. इथे 2 धावा अर्जित स्कोर जातोय 24. लॉस ऑफ 1 विकेट. 24 धावा होत आहेत. श्री प्रवीण दादा पडवळ, कृपया विनंती आहे आपण इथे मंचावर यायचं आहे. कमिटी मेंबर्स वेटिंग फॉर यू. पुन्हा एकदा फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र शॉर्ट हँडमॅनला चेंडू जातोय सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये. स्कोर गोज ऑन 25. लॉस ऑफ 1 विकेट. 25 रन 1 विकेट खोने के बाद मोगर. जय बजरंग ब्लास्टर मोगर ए असं या संघाचं नाव आहे. चला मित्रांनो, वेळेचं बाण ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला घड्याळ विकत घेता येईल, पैशानं वेळ विकत घेता येणार नाही. टाइम अँड टाईड नो वेट फॉर मॅन. सागराची भरती आणि वेळ कोणाचीही वाट पाहत नाही. मित्रांनो चला, हरियप हरियप. आजच्या दिवसात खूपसे असे सामने खेळायचे आहेत आपल्याला. यजमान संघ गोलंदाजी करतोय. अगदी याच ग्राउंडवर संडेच्या दिवशी मात्र फारच गर्दी असते. अगदी यजमान संघाचे बरेचसे 20-22 खेळाडू असतात. 6 दिवस कामाचा थकवा त्यांचा काढायचा असतो आणि तो सुद्धा निघून जातो. खेळ तर खेळ होतो. कैलास पुन्हा एकदा डावखुरे फलंदाज. कैलास 25. पुन्हा एकदा इथे चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथे मात्र झेल धरतीला दान केला जातोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 धावांनी इथे धावसंख्या मात्र पुढे सरकतीये. 29. लॉस ऑफ 1 विकेट. तिसरं षटक इथे मार्गस्थ असताना 29 धावा झालेल्या आहेत त्या जय बजरंग ब्लास्टर मोहगर या संघाच्या. पुन्हा एकदा कैलास. पुलल्यांचा चेंडू होता. चेंडू बेकानोचा डेपेक्षा कवला. चेंडू जातोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. अगदी धावा मिळतील 4. पुन्हा एकदा डीजे. श्री जगनदादा पडवळ यांचं इथं आगमन होत आहे. या दादा मंचावर बसा. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे त्यांचं ब्रीद आहे. पुन्हा एकदा फुलाल्यांचा चेंडू होता. चेंडू इथे मात्र जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. एक धाव घेतली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. धोका होऊ शकतो परंतु नाही. सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये परतत असताना 35. लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय कैलास नावाचा आमचा जिवलग मित्र आहे कैलास. बघूया कैलास, तुमच्याकडनं फारच होप्स ठेवलेले आहेत इथे जगदीशजी मोपे यांनी. कुणाल पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर.
व्हेरी नाईस बॉलिंग बाय कुणाल. सो नाईस फिल्डिंग. प्रत्येक खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन आहे तोंडली संघामध्ये. अतिशय उत्तम दर्जाचा हा संघ आहे. परंतु प्रत्येक वेळेस एकाच खेळाडूकडून अपेक्षा केली जाते आणि त्यामुळं थोडेसे पिछाडलेला बॅकफुटवर आलाय मागच्या टुर्नामेंटपासून. तर प्रत्येकाने थोडा थोडा वाटा उचलला पाहिजे. कुणाला मात्र इथं आता राऊंड दे विकेट मारा करतील दिनेश यांना. भिरकावून दिलाय चेंडू. चेंडू येतोय डीप मिड विकेटच्या दिशेने. सुंदर असा सोपा असा जेल अजूनही सोपा केलाय. डीजे काय म्हणताय? काळूराम दादा शेळके यांचं इथं आगमन झालेलं आहे. या दादा मंचावर बसा. असं नसतं वा. मी मगाशी तुकाराम बाबांचा अभंग सांगितला. ह्याची सुख पुढती मागतो आगळे आनंदाची फळ सेवादान. स्कोर गोज ऑन 36 नाव. लॉस ऑफ 2 विकेट. या स्पर्धा तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या आशीर्वादाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. आणि म्हणून ही तरुण मंडळी तुम्हाला विचारल्याशिवाय कोणतेही निर्णय घेत नाही. DRS सोडून बरं का. तुम्हाला विचारणार कसं करायचं, काय करायचं, नियोजन कसं करायचं. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने. पुन्हा एकदा जर्सी नंबर 20 कुणाल गोलंदाजी करतील. फुल लेनचा चेंडू इथे लॉंग ऑन रिजन मध्ये सुंदर असा जेल घेतला आहे जर्सी नंबर 45 याने. अभिनंदन. आणि हा तिसरा झटका बसतोय तो मोहगर संघाला. हॅलो 3 षटक इथे कंप्लीट होत असताना हॅलो अगदी 2 वर्षांच्या मुलांपासून 80 वर्षांचे बाबा सुद्धा इथे हे सामने पाहण्यासाठी आलेले आहेत. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो चेक हॅलो चेक. तोंडली टीमचे 1 मॅन आर्मी सूरज दादा आता मात्र इथे गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिले संघाटी 4थं षटक. हा पॅका चेंडू आता घुमवून दिलाय. इथे जातोय. आणि इथे सुंदर जेल झालाय. अभिनंदन मित्रा. कैलास सारखे या तगड्या फलंदाजाला आपण माघारी पाठवताय. 4था झटका बसतोय मोहगर संघाला. झटक्यावर झटके इथे बसतायत. न्यू बॅटर योगेश. हॅलो चेक हॅलो चेक. चला मित्रांनो घाई करायचा आहे. आपला गेम प्लॅन अगोदरच सजून ठेवायचा असतो. पुन्हा एकदा अशा पलीकडून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बीट झाला. कोणत्याही प्रकारची इथे धाव नाहीये. अगदी थंड डोक्याने. जर तुमचं मन स्थिर असेल चंचल नसेल तर तुम्ही नक्कीच स्थिर मनाने यशस्वी होऊ शकता. हे मात्र डेफिनेट आहे. सूरज दादांकडे पाहिल्यावर वाटतंय. पुन्हा एकदा गुडलाईनचा चेंडू होता. इथं मात्र धोका आणि इथे मात्र आत्मसमर्पण केलेलं आहे या बॅटरनं. याला सुसाईड विकेट म्हणतात. सुसाईड आत्महत्या असते क्रिकेटमधली. मित्रांनो हिंदुस्थानी खेळ पाहिले भारतीय खेळ पाहिले तर मेलेला गडी ताकद करण्याची क्षमता भारतीय खेळामध्ये आहे. परंतु या इंग्रजांनी वेळ लावलेला आहे आणि
इंग्रजांच्या वेळामुळं क्रिकेटमध्ये अनसर्टिनिटी असं म्हटलं, अनिश्चितता, कधी काय होईल सांगू शकत नाही. मेलेला गडी पुन्हा जिवंत होत नाही या खेळामध्ये मित्रांनो. म्हणून क्रिकेटमध्ये म्हणतात ना, चुकीला माफी नाही. ₹36 लॉस ऑफ 5 विकेट. मोगर संघ. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट मारा करतायत, राऊंड द विकेट. पुलल यांचा चेंडू होता आहे, ती चेंडू येत आहे लॉंग ऑफच्या मध्ये, लॉंग ऑफ रिजन मध्ये. केवळ एका धाब्यावर समाधान मानावं लागतंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच करणार नाहीत. स्कोर गोज ऑन 37. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा ब्लॉकवर टाकण्याचा प्रयत्न होता. इथे येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. केवळ आणि केवळ एका धाब्यावर इथे समाधान मानावं लागतंय बॅटरला. अतिशय नावाजलेला संघ तोंडली संघ यजमान संघ आहे. पुन्हा एकदा डावखुरे फलंदाज. अगदी गवताला गुदगुल्या करत हा चेंडू येतोय, लॉंग ऑन रिजन मध्ये येतोय. वाटत रो नाईस थ्रो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटच्या रूपाने विकेटचं होतं इथे पतन. चाळीस धावांचं लक्ष आहे मित्रांनो. मी इथे थांबतोय. निखिलजी टोंबरे सर, धन्यवाद, तुम्ही मला संधी दिली. धन्यवाद ग्रामस्थ मंडळ तोंडली. धन्यवाद शिंदे साहेब. संपूर्ण इतिहासच तुम्ही पूर्णपणे सांगितला प्रेक्षक वर्गाला. तुमचं विशेष आम्ही कौतुक करू आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं. अनिकेत थोडंसं व्हॅल्यूम वाढवा. खास करून काही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. पोलीस अधिकारी आहेत जगनदादा पडवळ, यांचा विशेष सन्मान आमच्या आयोजक कमिटीच्या वतीने केला जातो. मी गोविंददादा विशे यांना विनंती करतो की या गोविंददादा आपण आपल्या शुभ हस्ते जगनदादा पडवळ जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचा शुभ सन्मान आमच्या जय हनुमान तोंडली चषक आणि ग्रामस्थ मंडळ तोंडलीच्या वतीनं हा विशेष सन्मान केला जातो. साहेबांच्या माहितीनुसार 4था दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा आणि भरपूर चांगलं आयोजन जय हनुमान तोंडली ने केलेलं आहे. त्यामध्ये तुमचा देखील मोलाचा वाटा जो मात्र राहिलेला आहे. तदनंतर काळूराम भाऊ शेळके ग्रामस्थ आहेत तोंडलीचे, त्यांचा विशेष सन्मान उत्तमदादा बांगर यांना मी विनंती करतो. उत्तमदादा या आपण आपल्या शुभ हस्ते आहे शुभ सन्मान जो मात्र आपण करतो. काळूराम भाऊ शेळके त्यांचं देखील मोलाचं सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी राहिले आणि त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं जो मात्र केला जातो. त्यानंतर सदस्य आहेत ग्रामपंचायत तोंडलीचे बाळकृष्ण शेळके साहेब, यांचा विशेष सन्मान व्यासपीठावर जो मात्र केला जातो. नारायणदादा शेळके यांना मी विनंती करतो या आपण नारायणदादा शेळके आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान जो मात्र केला जातो. टार्गेट का एकच मिनिट. 40 धावांचं लक्ष. त्यानंतर शांताराम भाऊ शेळके जे ग्रामस्थ आहेत त्यांचा विशेष सन्मान रमेशदादा भोईर यांच्या शुभ हस्ते जो मात्र केला जातो. रमेशदादांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शांताराम भाऊ शेळके ग्रामस्थ तोंडली. तदनंतर नारायणदादा शेळके जे ग्रामस्थ आहेत तोंडलीचे, त्यांचा विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या वतीनं केला जातो. जमनदादा यांना विनंती करतो तुमच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करतो या क्रीडा स्पर्धेतील मान्यवरांचा. तदनंतर जयवंतदादा विशे ग्रामस्थ आहेत तोंडलीचे, त्यांचा शुभ सन्मान केला जातो. जयवंतदादा विशे यांचा शुभ सन्मान आणि तदनंतर लक्ष्मण भाऊ शेळके ग्रामस्थ तोंडली यांचा शुभ सन्मान जो मात्र करतोय.
दादांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान आपण करू. सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करू. आपण तुमचा अमूल्य वेळ या क्रीडा स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. खास करून जगनदादा पडवळ यांच्याकडून आयोजक कमिटीसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जगनदादा तुमचं मनापासून आभार आहे. पोलीस अधिकारी आहेत आणि साहेबांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक. 2,000 आहे, सॉरी, नाही, एकाने इकडून एक बोट केलं, दुसऱ्याने तिकडून 2, म्हणजे 2 झालेले आहेत. 2,000चं पारितोषिक आहे. साहेबांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू, कारण खास करून ग्रामस्थांनी डोक्यावर उचलून घेतलेली ही क्रीडा स्पर्धा. पहिला बॉल बॅकफुटला गेले, जसा फटका आला तसा आनंद झालाय तोंडलीकरांना. चौका. बॅकफुटला जात एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहिला आनंदच्या बॅट मधून. आनंद संघाला मिळालेला. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील आणि लेग बिफोरची शिकार. OUT फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आत सूरज विषे दाखल होताना पाहायला मिळेल. आणि कोणताही फलंदाज एका षटकात जर 2 षटकार खेळत असेल तर विद्यमान सरपंच आहेत पद्मकरजी पडवळ साहेब यांच्या वतीनं 500चं कॅश प्राइज त्या खेळाडूसाठी. कारण घरचा संघ आहे. सरपंच साहेबांच्या वतीनं 51,000 रुपयाचं पारितोषिक आहे, खास करून या क्रीडा स्पर्धेसाठी. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं भरपूर चांगली फलंदाजी होत सामना जिंकलेला आहे. आणि प्रत्येकच जेवढे ग्रामस्थ उपस्थित आहे प्रत्येकालाच वाटतंय की आपलं गाव जिंकावं, आपल्या गावाचं नाव संपूर्ण तालुक्यामध्ये व्हावं. त्यासाठी केलेलं हे जबरदस्त आयोजन आपण पाहताय. प्रवीण पडवळ यांच्याकडून प्रत्येक 6 साठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज विषयच्या मुरबाड टेनिस क्रिकेट या अवलियाने गाजवलंय. आज आपल्या घरच्या संघासाठी कामगिरी कशी करतोय ते पाहायचं. इथे टाकलेला हा चेंडू, वडा शॉट, 30 सर्कलला भेदलं. चेंडू डीप अक्षरा कव्हरला दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौका. नयन छोटं वय आहे, परंतु गोलंदाजी भरपूर चांगली करतोय. इथे देखील बिग हिट आणि हा बॅक टू बॅक दुसरा चौकार आहे. सूरज विषय ऑन फायर. चौकार. कुर्ले यांना विनंती आपण यायचं व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. तुम्ही तिकडे बसल्यानंतर थोडस वाईट आम्हाला वाटत. इथे टाकलेला हा चेंडू, हो गई गलती, हो गई भूल, दांडी 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 गोल. चेंडू टाकला. नयन मला वाटतं वय वर्ष 12, 13, 14च्या घरामध्ये असावं. 17 वर्षाचा गोलंदाज आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याने 5 कंप्लीट केलेलं आहे. 5 विकेट घेतलेल्या आहेत. या मॅच मध्ये आतापर्यंत 2 विकेट घेतल्यात. अपकमिंग रायझिंग स्टार आहे मोहघरचा. इथे बॅकफुटला जात चांगला फटका, तिथे रनआउटची संधी आहे.
पंचांकडे अपील, पंचांचा येईल नकार. पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. दापलकावर धावसंख्या 13, जय हनुमान तोंडली ए. 18 चेंडू, 9चा आस्किंग रन रेट, 27 ची आवश्यकता. संधी देऊयात डीजे अनिकेतला. नरेशजी जाधव जे खास आंबेगाववरून या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहेत. नरेशदादा आपलंही सहर्ष स्वागत. कारण या विभागातील प्रत्येक गावानेच डोक्यावर उचलून घेतलेली क्रीडा स्पर्धा आहे. जय हनुमान तोंडली चषक 2025 या क्रीडा स्पर्धेचं दर्जेदार आयोजन, दर्जेदार नियोजन. सध्याच्याकडे स्ट्रायकर इनवर नरेश आहेत, नॉन स्ट्रायकर इनवर मिराज आहेत. कामगिरी कशी होते ते पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल, फटका चांगला आहे. पॉवर प्ले संपलाय, परंतु पॉवरफुल फलंदाजी चालू आहे नरेशची. त्याच्या बॅटमधून चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 17. 17 चेंडू 23चं समीकरण शेवटचा सामना खेळण्यासाठी आजच्या दिवसातील. इथे टाकलेला हा चेंडू बॅकफुटला जात फटका जो मात्र सजवलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक नयन. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, त्याबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण सातत्यानं करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतं. थोड्याच दिवसामध्ये मोहगरचा स्टार बनताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. दिनेशदादा खंडागळे यांचंही शुभ आगमन होतं. वेलकम दिनेशदादा, आपलं सहर्ष स्वागत. 16 चेंडू आणि 22 धावा हे लक्ष. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न मिराज. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एनवर आहे. चेंडू टॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. व्यासपीठ गजबजलाय. समस्त ग्रामस्थ उपस्थित आहेत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित आहेत, सरपंच उपस्थित आहेत, अधिकारी उपस्थित आहेत. ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन केलंय, खास करून जय हनुमान मित्रमंडळ यांचं कौतुक व्हायला पाहिजे. अजून एक चांगला चेंडू, उंची भरपूर होती. पंचांकडे अपील पाहायला मिळालं, पंचांचा मात्र नकार. दापलक स्थिर. दापलकावर धावसंख्या 18. 14 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. मिराज सध्याच्या घडीला आपण पाहतायत. भूषण भोईर इन ऍक्शन मध्ये, ज्यांचा संघ फायनल मध्ये पोहोचलाय वाघाची वाडी, त्यांना देखील सातत्यानं स्पॉन्सरशिप ते करत असतात. आज घरचा संघ घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आज त्यांनी देखील स्वप्न पाहिलंय की आपला संघ देखील टॉप 4 मध्ये जावा. गोलंदाज तयार आहेत. इथे विकेट. मिराजचं आक्रमण डीप मिड विकेटला. फलंदाजाच्या बाटेतून निघाला अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. डीजे अक्षय हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत या क्रीडा स्पर्धेत. संघाची धावसंख्या धावपलकावर 24. 13 चेंडू आता 16 ची आवश्यकता. समीकरण चेंज करून टाकले. ज्या प्रकारची फलंदाजी होते मैदानाच्या आत. 13-16. इथे टाकलेला हा चेंडू आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? नकार. 2 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट. धावपलकावर धावसंख्या 2 बाद 25. 12 चेंडू 15 ची आवश्यकता. संधी डीजे अनिकेतला. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, फटका फसला मिराजचा. चेंडू हवेत, झेल झाला. फलंदाज बाद. 11 चेंडू 15 ची आवश्यकता.
11 चेंडू आणि आता 15ची आवश्यकता. जयला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली, तर न्यू बॅटर मैदानाच्या आत दाखल होताना पाहायला मिळेल अभि पडवळ, मागील सामन्याचा सुपरस्टार मैदानाच्या आत. 11-15 हे समीकरण. या अगोदरच्या सामन्यात 10 बॉल मध्ये तब्बल 14 चेंडूंमध्ये 44 बनवणारा खेळाडू इथे आला आणि सुरुवात अभि पडवळने केली आहे षटकाराने. छेरन खास करून जगन्नाथ पडवळ यांच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक तर आलंच, पण तरुणांसाठी ज्या ज्या वेळेस कोणती मदत लागेल वेळोवेळी सहकार्य करणारं व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित. फुलटॉस आडव्या बॅटनं फटका जो मात्र खेळलाय तिथे येथील क्षेत्ररक्षक एक सिंगल तिथे आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती आता 32 या धावफलकावर. 9 चेंडू आहेत, 8ची आवश्यकता. नरेश ऑन स्ट्राईक. चांगली फलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. महत्वाचा सामना जो संघ जिंकेल तो स्वर्गीय रुपयेदादा कंटे प्रतिष्ठान या संघाबरोबर खेळेल आजच्या दिवसातील अंतिम लढत. त्यानंतर सेमी होईल ती जय भोले कोरावळे या टीम बरोबर आजच्या दिवसातील विजेत्याची, आणि त्यांच्या नंतर वाघाची वाडी बरोबर खेळेल सेमी 2 चा विजेता. या शेड्यूल आहे. भरपूर चांगलं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये कोण करणार, कोण कोणावर हावी होत आहे ते आपल्याला पाहायचंय. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धेचं आयोजन कसं असावं हे तोंडली गावाने दाखवून दिले प्रत्येकाला. गोलंदाज तयार आहेत. इथे नो बॉल आणि इथे चेंडू सीमा पार आहे. नो +4 5 धावा. पंजा ची आवश्यकता. फ्री हिट नरेशला आणि इथे टाकलेला हा चेंडू व्हाईट बॉल. फ्री हिट असेल कंटिन्यू. 2 धावांची आवश्यकता. 8 बॉल शिल्लक आहेत. जय हनुमान तोंडली ए टीमला तिसऱ्या फेरीत प्रवेश करण्यासाठी. स्वर्गीय रुपयेदादा कंटे प्रतिष्ठान आपण कानोळे आपण लगेचच संपर्क साधा टॉस साठी. 8 बॉल 2 आणि इथे फलंदाज. फ्री हिटचा बॉल तिथे वाचलाय नरेश. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. इथे पळून धाव होऊ शकली असती जर नरेशने मनावर घेतलं असतं, तर नरेश नाराज झाला. त्याला वाटलं मी बाद झालोय. इंडिया वर्सेस पाकिस्तान वर्ल्ड कप. फ्री हिट स्टंपला लागला, बॉल बाउंड्री जवळ गेला, तिथे धावून धावा घेतल्या आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने अनेक जणांना कळायला लागलं खास करून की बोल झाला तरी धावा असतात फ्री हिट बॉलवर. आता शेवटचे 7 चेंडू 2ची आवश्यकता. नरेश ऑन स्ट्राईक. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहिजे. फुल टॉस आणि विजयी चौकार नरेशच्या बॅट मधून. तोंडली संघ तिसऱ्या फेरीत दाखल. अभिनंदन. चला टॉस साठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चला दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. नरेशला आपण देऊ मॅन ऑफ द मॅचचा किताब. चला लवकरात लवकर टॉस साठी संपर्क